नमस्कार. बिचारे जयंत पाटील राज्यात मंत्री राहिले, अर्थमंत्री पद सांभाळलं, सगळं सांभाळलं. जयंत पाटलांच्या आयुष्यामध्ये सुख कधी नाहीच. म्हणजे जयंत पाटलांना उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, मुख्यमंत्री व्हायचं होतं, पण ते काही लवकर जमलं नाही. जयंत पाटलांना प्रदेशाचं अध्यक्ष केल्यानंतर पार्टीच फुटून गेली. तेही जयंत पाटलांच्या नशिबात ते अध्यक्षपद नीट सांभाळणं राहिलं नाही, कारण ते खूप त्यांना सुख मिळालं नाही. अजित पवारांनी तर जयंत पाटलांची उभ्या उभ्याच काढली होती स्टेजवर, उभ्या उभ्या की तुम्हाला कसं काय करता आलं नाही, तुमचं पर्सेंटेज कसं डाऊन आहे अध्यक्षपदाचं, हे सगळं जयंत पाटलांना बोलले होते. म्हणून जयंत पाटलांनी आपल्या या सगळ्या रागातून एकदा करेक्ट कार्यक्रम हा शब्द वापरला होता. शरद पवारांवरची भक्ती दाखवण्यासाठी कसा करेक्ट कार्यक्रम केला हे सांगितलं होतं. आणि त्यानंतर जयंत पाटलांचाच करेक्ट कार्यक्रम वारंवार होत गेला. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरल्या की पसरवल्या मला माहित नाही, पण बिचाऱ्यांना आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी बरेच विषय करावे लागले. आणि आता जयंत पाटील अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा पक्ष एकत्रित येईल आणि आपल्याला बरेच दिवस येतील अशी वाट बघत असताना त्यावरही पाणी फिरलं. मग जयंत पाटील, रोहित पवार या सगळ्यांच्या समस्याच या आहेत की त्यांना आता या सगळ्या प्रकारामध्ये कशा स्वरूपात व्यक्त व्हावं हा प्रश्न पडलाय. त्यामुळं वाटेल त्या पद्धतीनं, वाटेल त्या थराचे आरोप करत सुटलेले आहेत. जयंत पाटलांना तर काय बोलू आणि काय नको असं झालंय, पण बोलून आपण नेहमीच तोंडावर पडायचं अशी स्थिती त्यांच्या बाबत कायम राहिलेली आहे. जयंत पाटलांनी परवा विधानसभेमध्ये काही आकडे सांगितले, म्हणजे हे का ते पण सांगतो. आधी काय बोलले जयंत पाटील आहे का? या बजेटमध्ये भारतीय जनता पक्षाकडे जे डिपार्टमेंट आहेत त्यांना 58.86% पैसे आणि शिवसेनेला 22.16%, 14%, आणि आमच्या राष्ट्रवादीला 19.20%. पाहिलं म्हणजे किती वाट्याला कोणत्या बजेट आलं, कसं आलं हे सगळं ते सांगत होते. भाजपच्या वाट्याला 58% बजेट आहे, सेनेच्या वाट्याला 22 पॉईंट काही टक्के बजेट आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 19 पॉईंट काही टक्के बजेट आहे असं ते सांगत होते. हे का ते पण लक्षात घ्या. हे यासाठी सांगत होते की त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये अशाच बजेटचं वाटप हे वाईट पद्धतीनं झालं आहे हे भाजपवाले सांगत होते. मग भाजपवाल्याला कॉपी करायचं ना, त्यांनी जसे आरोप केले तसे आपण करायचे. लक्षात ठेवा, लोक करतील तसं करायचं झालं तर प्रॉब्लेम होतो. मोर नाचला, आता मी जे वाक्य सांगतो ते लक्षात घ्या. मोर नाचला म्हणून लांडोर नाचायला गेली तर पार्श्वभाग उघडा पडण्याचा धोका असतो. पिसाराय फुलत नाही, आणि जे काही थोडंफार असं असतंय वर केलेलं ते उघडं पडण्याचा धोका असतो. तसा यांचा प्रकार झालाय. ते मोर नाचला, भाजपनी यांना त्या स्वरूपात टीका केली म्हणून यांनी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि लांडोरी सारखी अवस्था या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या नेत्याची झाली. याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात ज्या खुमासदार पद्धतीने दिले ना ते ऐका. सिलेक्टिव्ह आकडेवारी दिली. तुम्ही सांगितलं 59% निधी बजेटमध्ये भाजपला, 22% शिवसेनेला, 19% राष्ट्रवादीला, असं तुम्ही सांगितलं. आता ठीक आहे, आमच्याकडे संख्याबळ जवळपास असंच आहे. पण 2022 मध्ये काय झालं होतं? 22 मध्ये तुमच्याकडे असलेला सर्वात मोठा पक्ष शिवसेना, त्यांना मिळाले 16%, काँग्रेसला मिळाले 26% आणि तेव्हाच्या राष्ट्रवादीला मिळाले 57%. आम्ही तर 137 आहोत. 137. तुम्ही किती होतात? 54. ऐकलं? याला इज्जत काढणे म्हणतात, उत्तर देणे नाही. याला इज्जत काढणे म्हणतात. बघा, आता भाजपची संख्या 137 आहे आणि त्यावेळेला 54 राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेल्या पक्षाकडे 57% इतकं बजेट
57% इतकं बजेट दिलं होतं. आता भाजप तर 137 आहे. मग भाजपकडं 58% सुद्धा बिघडलं कुठं? 58% आणि 57%चा विषय नाही आहे, हा 137 आणि 54च आहे. म्हणजे कहा राजा भोज, बाकीचं पुढचं बोलत नाही मी, कशाला उगाच एखाद्याची पूर्ण काढून टाकायची. कुठे इंद्राचा ऐरावत, कुठे तट्टाणी, हे विचार करायला पाहिजे आपण. कारण सातत्यानं हे करत आलेलं आहे. ज्यांना तो आकडा 100चा स्वप्नात सुद्धा गाठता आला नव्हता ना, तो भाजपने 3 निवडणुकीत गाठलाय सलग. 3, 14, 19, 24 3 निवडणुकीत सलग गाठलाय. आणि यांच्या आदरणीयांच्या हयातीत 100चा आकडा राजकारणाचं गिमिक करणाऱ्या माणसाला गाठता आलेला नाही. म्हणून मी म्हणालो, फडणवीसांनी जे काढलंय ना, ती इज्जत काढली आहे. इज्जत. नुसता टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम केलेला नाहीये. मोरानं नाचला आणि नाचल्यावर सांगितलं की असं नाचत असतात. लांडोरीला वाटलं आपण नाचूया आणि ती नाचायला गेली आणि पडलं ना उघडं. असा हा सगळा प्रकार आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज